रायगडमधील वरंद घाट पुन्हा एकदा बंद करण्यात आलाय। घाटामध्ये काही कामं करायची आहेत, त्याच्यासाठी म्हणून घाट बंद केलाय। 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामं केली जाणार आहेत आणि त्यासाठी घाट बंद केलाय। 1 एप्रिल पासून 30 मे पर्यंत ही सगळी वाहतूक बंद आहे। 30 मे नंतरच वरंद घाट हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे। सध्या रस्त्याची कामं केली जातात। तब्बल 21 किलोमीटरच्या रस्त्याचं काम केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी रायगडमधला हा वरंद घाट पुन्हा एकदा बंद ठेवला जाणार आहे। थेट 30 मे पर्यंत रायगडमधला वरंद घाट बंद असेल आणि त्यानंतर तिथली वाहतूक सुरू करण्यासंदर्भातल्या सूचना जारी केल्या जातील। 21 किलोमीटरचा रस्ता आहे, ज्याचं काम करायचं आहे आणि याच रस्त्याचं काम करण्यासाठी घाट बंद ठेवला गेलेला आहे। प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। काय नेमके याबाबतचे तपशील आहेत? 30 मे नंतर वाहतूक पूर्ववत होणार का आणि सध्या कामाची प्रगती कुठपर्यंत आली आहे? मे महिन्यापासून रस्ता बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, पण लग्नसराई आणि स्थानिक काही प्रश्नामुळे काही काळाकरता रस्ता वाहतूक सुरू होती, पण गेल्या 2 दिवसापासून पुन्हा एकदा ही वाहतूक रस्त्याचे नूतनीकरण डांबरीकरण करण्याकरता बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतलाय। या दरम्यान या ठिकाणची रिटेनिंग वॉल आणि बाकीची कामे सध्या सुरू आहेत। गेल्या 3 वर्षांमध्ये या ठिकाणी 3 वेळा भूस्खलन झाल्या कारणाने हा रस्ता 3 वर्षापासून अनेक वेळा पावसाळ्यादरम्यान बंद होता। यामुळे आगामी काळामध्ये पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक सुरू राहील किंवा कसे याबाबत आज काही वक्तव्य करणे स्पष्ट होणार नाही। या पद्धतीची कामे आता गतीने सुरू आहेत, ते पाहता किमान 1 ते 2 महिने हा मार्ग बंद राहील, असेच आज संबंधित महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। जी श्रीकृष्ण, धन्यवाद आपण दिलेल्या तपशिलांसाठी। Thank you.